नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अक्षयला खुणावते आणि रेवाचे पाय चेपून देण्यासाठी सांगते. तेव्हा अक्षय रागाने रेवाचे पाय चेपत असतो आणि रागाने तो रेवाला म्हणत असतो की मी तुझे असे पाय चेपून देईल की तू असा मसाज करून देईल की काही वेळाने तुला वाटेल की तुला पायच नाही. रेवा म्हणते की काय? तर अक्षय रागाने हे सर्व बोलत असतो आणि रागानेच पाय चेपत असतो. रमा मात्र हे सर्व दरवाजातून चोरून बघत असते आणि तिला तर खूप हे सर्व बघून आनंद सुद्धा होत असतो. तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की मी तुझ्यासाठी पाया सूप घेऊन येतो. रेवा म्हणते की नाही नको आणि जोराने अक्षयने तिचा पाय पिरगळलेला असतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं असं काय करते, तुझ्यासाठी काहीतरी करण्याची संधी एकतरी मला दे. तेव्हा रेवा पाय बाजूला करते आणि अक्षयने असा पाय दाबलेला असतो की रेवाचा खरंच पाय दुखण्यासाठी लागलेला असतो आणि ती जोरजोराने किंचाळण्याचा प्रयत्न करत असते आणि खरंच पाय दुखायला लागला असे म्हणत असते. तेव्हा अक्षय बाहेर येतो आणि रमा आणि अक्षय पायरीवरून उतरत असतात. तर अक्षय म्हणतो, रमा काय करायला लावले तुम्हाला? तिचे पाय चेपवण्यासाठी लागले, माझे हात हे मलिन झाले. रमाला हसू येत असते. तर अक्षय म्हणतो की चांगल्या माणसांना मी खांद्यावर घेऊन मिरवेन सुद्धा, परंतु ह्या अशा घाणेरड्या माणसांना पाय दाबवण्याची वेळ तू माझ्यावर आणली. तर रमा म्हणते की ठीक आहे, तुम्ही इतके टेन्शन घेऊ नका, आपण त्यावर काहीतरी करू. असे बोलून रमाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि ठरलेल्या प्लॅननुसार रमा आणि अक्षय हे भांडण करण्याचे ठरवतात. कारण हे सर्व रेवाला दाखवण्यासाठी आणि तिची आता कशी जिरवायची हे त्यांनी ठरवलेले असते. तेव्हा रमा ही काही भांडे घेऊन आपल्या रूममध्ये जोरजोराने आदळत असते. तर अक्षय डान्स करत म्हणजे रागाने रमाला म्हणत असतो की काय चालले रमा तुझे हे सर्व? रमा म्हणते की मी बेअक्कल आहे का? आणि त्याच वेळेस जान्हवी मग आपल्या पायरीवरून मोबाईलमध्ये बघत खाली येत असते आणि रमा आणि अक्षयचे चाललेले हे भांडण ती ऐकते. अक्षय म्हणत असतो की काय ग, नवऱ्याची कायम अक्कल काढत असते. आणि जोरजोराने ते भांड्यांचा आवाज करू लागतात. जान्हवी म्हणते की काय, कोणी भांडते की काय, भांड्यांचा इतका आवाज येतो? जान्हवी दरवाजाजवळ येते. तर अक्षय हळूच रमाला म्हणत असतो की अगं, बाहेर लोकांना असे वाटायला पाहिजे की आपण हे खरंच भांडतो की काय, आणि जोरजोराने आणखीन भांड, इतक्या हळूच आवाजात नको. रमा म्हणते की अहो जोरात कसे भांडणार मी? तेव्हा अक्षय म्हणतो की खऱ्या भांडणामध्ये आवाज कसा असा टिपिकल म्हणजे असा जोराने ओरडायचा असतो तसा कर. रमा म्हणते की अहो आपण आता खोटं भांडतो, त्यामुळे मोठा आवाज नाही करता येत. एक काम करा, तुम्हीच जोरजोराने भांडा, मी फक्त हळूच आवाजात तुम्हाला उत्तर देते. तर अक्षय जोराने एक भांडं फेकून देतो आणि रमाला म्हणतो की तू असे भांड रमा की बाहेर तुझ्या नवऱ्याने लफडे केले आणि तो बाहेर माती खातो. एका बाईबरोबर त्याने लफडे ठेवले आणि तुझा खरंच खूप घाणेरड्या स्वभावाचा नवरा आहे असे म्हणून तू माझ्याशी भांड. रमा म्हणते की असे काही बोलू नका, मला जसे भांडता येईल तसे मी भांडते आणि जोराने ती अक्षयची कॉलर धरून ओरडते. अक्षय म्हणत असतो की माझ्या कॉलरला हातच लावून दाखव. तेव्हा जान्हवी ही दरवाजातून हळूच अशी डोकावते आणि अक्षय रमा का भांडत असतील असे चोरून बघते. तेव्हा रमा हे आणि अक्षय जोरजोराने भांडण्याचा प्रयत्न करू लागतात. रमा ही जोराने भांड्यांचा आवाज सुद्धा करत असते. तर रमा म्हणते की तुम्ही गुन्हा केला हे बाहेरील लोकांना सर्वांना माहिती आहे आणि ती तिकडे काय करते? अक्षय म्हणतो की ते आम्ही आमचे बघून घेऊ, तुला काय करायचे? जान्हवीला वाटते की यांचे खरंच भांडण होते की काय. तेव्हा ती मनात म्हणते की असेच होणार होते आणि अक्षय खरंच असेच काहीतरी करणार होता, त्यामुळे आता मलाच काहीतरी करावे लागेल असे बोलून जान्हवी ही रेवाच्या रूममध्ये येते. तर रेवा ही स्वप्नामध्ये हरवलेली असते, कारण अक्षयने तिचे पाय दाबलेले असते हे तिला सर्व काही आठवत असते आणि ती गाणं गुणगुणत असते की तोल माझा जाऊन दे सावरून दे. तेव्हा तेथे जान्हवी येते आणि काय गाणं गुणगुणते, तुझा तोल सावरता सावरता त्या दोघांचा तोल तिकडे जाण्यासाठी लागलाय. तर रेवा विचारते की कुणाचा तोल? आणि जान्हवी म्हणते की त्या दोघांमध्ये भांडण लावून तुला तर खूप चांगले वाटले असेल. तेव्हा रेवा म्हणते की अहो कुणाबद्दल बोलता तुम्ही?
रेवा उठते आणि रमा अक्षयबद्दल बोलते की काय तू असे विचारते. तेव्हा जान्हवी म्हणते की हो, आणि ते दोघे असे भांडतात की एकमेकांच्या अंगावर भांडीसुद्धा फेकून देतात आणि जोरजोराने एकमेकावर ओरडून त्यांचे भांडण सुरू आहे असे सांगते. आणि या अगोदर कधीही असे घडले नव्हते असे म्हणते. तेव्हा रेवा म्हणते की मग तर हे भांडण बघायलाच हवं. रेवा म्हणते की तू येतेच थांब, मी हे भांडण बघण्यासाठी. रेवा धावतच लगेच इकडे रमा आणि अक्षयच्या रूमकडे येते, तर जान्हवीसुद्धा तिच्या मागे. तर अक्षय इकडे रागाने रमाला मुद्दाम म्हणत असतो की खरंच तुझ्यामुळे माझ्या डोक्याला ताप झालाय. अक्षय म्हणतो की मी तुला शाप देतो की तू आमटीला फोडणी देण्यासाठी विसरशील. रमा म्हणते की मी सुद्धा तुम्हाला शाप देते की तुमची जी काही कोशिंबीर तुम्ही बनवणार ना ती कुणालाच आवडणार नाही, आणि मुद्दाम जोरजोराने भांडण्याचा प्रयत्न करतात. तर रेवा दरवाजात येते आणि हे सर्व ऐकत असते. तेव्हा अक्षय म्हणतो की किती संशयी बायको आहे माझी, मी फक्त तुझ्याकडे माफी मागितली आणि तू मला तर माफ केले नाही आणि काही ना घाणेरडे आरोप माझ्यावर करत असते. वैताग आला मला तुझा, नकोशी झाली. तेव्हा रमा म्हणते की बरोबर आहे, नवरा जर असा वागला तर बायकोनी सुद्धा त्याच्याशी असेच वागायला हवे ना. अक्षय म्हणतो की मग काय केले, पुरुष आहे, शशिकांत मुकादम यांचा मुलगा आहे ना, मग त्यांच्यासारखेच करेक्ट वागणार. तू टॉर्चर करू नकोस, तुला जे काही हवं आहे ते मला सांग, आणि तुझं हे थोबाड तुला बंद ठेवायचे असेल तर मी काय करू शकतो ते मला सांग. रमा म्हणते. रमा भांडी फेकून देऊन अक्षयला म्हणते की मला तुमच्यापासून सुटका हवी, आणि त्यांच्या ह्या आवाजाने सीमासुद्धा धावत येते. पार्वती आजी, आरती या सर्वजणी येतात आणि दरवाजाजवळ त्यांचे नेमकं काय चालू आहे हे ऐकू लागतात. तेव्हा पार्वती आजी म्हणते की काय नळावरच्या भांडणासारखी ही रमा भांडते. तेव्हा सीमा म्हणते की अहो एक मिनिट, नवरा जर असा वागला तर बायकोनी नवऱ्याशी भांडायचेच असते. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं काय बोलते तू हे सर्व, ती ज्याच्याशी भांडते तो तुझा मुलगा आहे. तेव्हा सीमा म्हणते जी भांडते ती सुद्धा माझी सून आहे. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही. तेव्हा अक्षय हातामध्ये काही भांडे घेऊन येतो आणि रमाबरोबर जोराने भांडून ते भांडे दरवाजामध्ये जोराने आदळून देतो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की काय चालले तुमचे हे सर्व, थांबवा हे सर्व. आणि अक्षय रागाने रमाला म्हणतो की आता एक शब्द जरी तोंडातून काढला तर तो जो थोबाड रंगवेल. तेव्हा रमा म्हणते की हे असे संस्कार आणि बायकांशी कसे वागायचे असते हे सुद्धा तुम्हाला कोणी शिकवले नाही का हो. तेव्हा अक्षय म्हणतो की हो, झाले का समाधान, सर्वांना घरातील गोळा केले, तेव्हा आता निस्तार. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही चुका करायच्या आणि मी त्या निस्तारायच्या का. अक्षय डोक्याला हात लावत म्हणतो की वैताग आला मला खरंच या मुलीबरोबर राहून, कुठल्या आयुष्यामध्ये ही माझ्याबरोबर आली. तर अक्षय तिथून जायला निघतो. तेव्हा रमा म्हणते की कुठे चाललात तुम्ही, आणि अक्षय बाहेर जाण्याचे नाटक करतो. सीमा म्हणते की अरे अक्षय कुठे चालला. तर रमा ही डोक्याला हात लावत मुद्दाम पार्वती आजी देखत म्हणते की नवऱ्याला मी अगोदरच मोठीत ठेवायला हवं होतं. तेव्हा सीमा म्हणते की हो बरोबर आहे, आणि तुला हे अगोदरच समजायला हवं होतं. तेव्हा अक्षय बाहेर गार्डनमध्ये येऊन बसलेला असतो. तर रेवा धावतच त्याच्याकडे येते आणि ती अक्षयला म्हणते की अक्षय तुला माझ्यामुळे जर काही त्रास होणार असेल तर मला ते नाही आवडणार. तेव्हा अक्षय म्हणतो की रेवा खरंच मी खूप अगोदरच डिस्टर्ब झालेलं आहोत, आणि या मुलीचा असा घाणेरडा स्वभाव जर मला माहिती असता तर मी तिच्याबरोबर लग्नच केले नसते. रेवा म्हणते की अरे तिची काय चूक आहे, आणि तिला थोडंच माहिती होते की तू असे तिच्याबरोबर वागणार, त्यामुळे असे अनुभव येणारच आणि आपण तिला हँडल करू. तू सांग की तिचे काय इच्छा आहे ती, आणि तिचे काय म्हणणे आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की समजवण्याच्या पलीकडे गेलेली आहे ती मुलगी. तेव्हा अक्षय म्हणतो की मला सांगूशी सुद्धा वाटत नाही की तिचं वागणं. रेवा म्हणते की अरे सांग ना. तेव्हा अक्षय म्हणतो की त्या मूर्ख मुलीचं असे म्हणणे आहे की तू तिचे पाय चिपून द्यावे. रेवा म्हणते की काय. अक्षय म्हणतो की तिने तुझी सेवा करायची सोडून तूच तिची सेवा करावी अशी तिची अपेक्षा आहे. मला खरंच हे सहन होत नाही. अक्षय म्हणतो की अगं सकाळी मी जेव्हा तुझे पाय चेपून दिले तेव्हा तिने वर येऊन हे सर्व बघितले, आणि ती लगेच आता माझ्याकडे तसेच ही
मागणं करते की रेवाने माझे पाय चेपून द्यावे म्हणून. अक्षय म्हणतो की खरंच आज इतका छान प्लॅन केला होता की रेवाचे जर मी पाय चेपून दिले तर तिला दिवसभर शांत झोप लागेल आणि जेव्हा ती उठेल तेव्हा तिला दिवसभर म्हणजे बाहेर फिरण्यासाठी घेऊन जाईल आणि तिच्या आवडीचं ते ब्लूबेरी आईस्क्रीम आहे ते मी तिला खायला देईल असा प्लॅन होता माझा. रेवा म्हणते की खरंच का, तर मग मी तयार होते. तर अक्षय म्हणतो की नाही, मी नाही ते सहन करू शकत, मी कसे तुला तिचे पाय चेपून देणार. आणि त्या मूर्ख मुलीने मला काय शपथ घातली माहिती आहे की रेवाने जर माझे पाय चेपले नाही तर मी उद्या तुमच्यासोबत ऑफिसमध्ये सुद्धा येत जाणार आणि ती 24 तास माझ्याबरोबर राहणार डिनरला सुद्धा. ती जर आपल्यासोबत 24 तास राहणार असाल तर मी रेवा तुला वेळ कसा देणार हे तू समजून का घेत नाही. रेवा म्हणते की नाही अक्षय, मी असे काही होऊन देणार नाही आणि रमाचे पाय चेपून देण्यासाठी मी रेडी आहे असे सांगते. अक्षय म्हणतो की नाही नको रेवा, आणि रेवा ही अक्षयसाठी रमाचे पाय चेपून देण्यासाठी तयार होते. तर अक्षय डोळ्यामध्ये मुद्दाम पाणी आणत म्हणतो की रेवा खरंच माझ्यासाठी किती काही करतेस ग. तेव्हा इकडे पार्वती आजी रमाला सर्वांसमोर विचारत असते की कशासाठी इतका आरडाओरडा. तेव्हा रमा ते सर्व भांडे हे फेकून दिलेले दाखवते आणि या घरामध्ये शशिकांत मुकादम आणि अक्षय मुकादम या दोघांनी राहाडा घालून ठेवलाय आणि या घरामध्ये पुरुषांना कोणीच काही बोलत नाही, सर्व काही हे बायकांना टोचून बोलत असतात. आणि नवरा जर असा वागत असेल तर कुठलीही बायको हेच करेल, कारण बायकोला पूर्णपणे नवऱ्यावर चिडण्याचा हक्क आहेच. आणि काही झाले तरी रमाला सर्व दोषी ठरवत असतात आणि घटस्फोट तिच्याकडूनच मागत असतात आणि तिला सर्वजण घराबाहेर काढण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतात असे रमा पार्वती आजीसमोर मुद्दाम बडबड करत असते. आणि रागाने ह्या सर्वावरून मी कशी आहे हे दिसत नाही, परंतु तुम्ही कसे आहात हे दिसते आणि लगेच रागाने दरवाजा लावून घेते. तर सीमा म्हणते की खरंच बिचारी, आणि ती सुद्धा आपल्या रूममध्ये निघून जाते. ही सर्व सीमा, रमा, अक्षय यांचा एक प्लॅन असतो. त्यानंतर इकडे शशिकांत आपल्या गुंडांना फोन करतो आणि पंकजला जेथे बांधून ठेवलेले असते तर तो त्या गुंडाला सांगतो की त्याला कुठेतरी बाहेर पाठवून दे आणि त्याच्याजवळ पासपोर्टसुद्धा ठेवू नको, म्हणजे परत तो इकडे येणार नाही, कारण त्याने मला खूप त्रास दिलेला आहे, त्याला जन्माची अद्दल घडायलाच हवी. तर तो माणूस म्हणत असतो की तो तर सारखा रडतोय, माझ्या भाचीला भेटायचे, बायकोला भेटायचे. तेव्हा शशिकांत त्या माणसावर चिडतो आणि मी जसे सांगितले तसे करण्यासाठी सांगतो. त्यानंतर इकडे रमा ही मस्त आरामात आपल्या बेडवर बसलेली असते. अक्षय रेवाला हाताला धरून घेऊन येतो आणि हे बघ किती भांड्यांचा पसारा घालून ठेवलाय, हा सुद्धा तू पाय चेपल्यानंतर आवरून घे असे रेवाला म्हणतो. तेव्हा रमाला म्हणतो की उठ, मी रेवाला तुझे पाय चेपण्यासाठी घेऊन आलोय. रेवा विचारते की काय रमा, काय झाले तुला अचानक. तेव्हा रमा म्हणते की तुला यांनी सांगितले नाही की माझे पाय दुखतात. तेव्हा रमा ही रेवाच्या मांडीवर आपले पाय ठेवते आणि अक्षय म्हणतो की जोरजोराने हिचे पाय चेपून दे, म्हणजे ही माझं डोकं खाणार नाही. तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघून हसूसुद्धा असतात. तर रमा म्हणते की अगं जोरजोराने दाब, किती हलक्या हाताने चेपतेस ग, ताकद आहे की नाही तुझ्यात. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं जरा ताकद लाव. अक्षय म्हणतो की जरा तिचे गुडघेसुद्धा चेपून दे. रमा म्हणते की हो खूपच दुखतात आणि रमा आणि अक्षयला हसू येते. तर रेवाची चांगली जिरवलेली असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रेवाला घेऊन गाडीतून तुला कुठली आईस्क्रीम खायची म्हणून तिला आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन निघलेला असतो. तर रमा मागे गाडीमध्ये बसलेली असते आणि जोरात भॉसे ओरडते. रेवा खूपच घाबरते. तेव्हा रमा म्हणते की माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्याबरोबर मी केव्हाही आईस्क्रीम खाण्यासाठी जाऊ शकते, तू कशी माझ्या नवऱ्याबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी जाऊ शकते तशी मी सुद्धा. आणि रमा आणि अक्षयचा हा प्लॅन रेवाची चांगलीच जिरवत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.